नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मला सांगा, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळा मोजणी करतो. आपण शाळेत येण्याचा वेळ किंवा वर्गात किती विद्यार्थी आहेत, घरात किती व्यक्ती राहतात, हे सर्व आपण संख्याच्या सहाय्याने सांगतो. आपण लहानपणापासून 1, 2, 3 अशा संख्यांची ओळख करून घेतली आहे. पण या सर्व संख्या सारख्या असतात का? नाही. काही संख्या ह्या मोजण्यासाठी वापरतो, काही आपण भाग दाखवण्यासाठी वापरतो, तर काही संख्या ह्या ऋण किंवा शून्य असतात. तर आज आपण संख्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. तर संख्या म्हणजे काय? तर संख्या हे मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. संख्या म्हणजे काय? तर संख्या हे मोजणीसाठी वापरले जाणारे गणितीय एकक आहे. गणितामध्ये अनेक भिन्न गोष्टींकरिता संख्यांचा वापर केला जातो. मग संख्यांचे प्रकार. पहिली संख्या 1, नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या ही गणितानुसार नैसर्गिक संख्या ही मोजणीसाठी किंवा अनुक्रम सांगण्यासाठी वापरण्यात येते. म्हणजेच ती नैसर्गिक संख्या होय. अर्थात ज्या संख्यांचा उपयोग निसर्गातील वस्तू किंवा वस्तूचे संच मोजण्यासाठी केली जाते, अशा संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हटले जाते. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 इत्यादी संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत. कोणत्याही समूहातील वस्तू किंवा संच सांगण्यासाठी आपण 1, 2, 3 या संख्यांचा उपयोग करतो. वस्तूची गणना करण्यासाठी या संख्या वापरतात, म्हणून त्यांना मोज संख्या असेही म्हणतात. नैसर्गिक संख्या इंग्रजीतील n या अक्षराने दर्शविल्या जातात. n या अक्षराने दर्शविल्या जातात नैसर्गिक संख्या. दुसरी ही पूर्ण संख्या आहे. पहिली बघितली आपण नैसर्गिक संख्या, दुसरी पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्येत 0 या संख्येचा नैसर्गिक संख्येत समावेश केल्यास आपणास 0, 1, 2, 3, 4 अशा इत्यादी संख्या मिळतात. पूर्ण संख्या ही 0 पासून सुरू होते. या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. या समूहात अगदी सुरुवातीला दाखवलेली 0 ही एक स्वतंत्र संख्या आहे. नैसर्गिक संख्यांच्या समूहात 0 ही स्वतंत्र संख्या नसते व 0 ते इत्यादी पर्यंतच्या 0 ते 1, 2, 3 इत्यादी पर्यंतच्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. पूर्ण संख्या ही W या इंग्रजी अक्षराने दर्शवतात. संख्यांमधील तिसरी संख्या परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे एखादा पूर्णांक a किंवा b यांच्या अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या, म्हणजेच a/b अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा म्हणजेच परिमेय संख्या. परिमेय संख्येच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही त्यांच्या छेदातील b हा पूर्णांक कदापि 0 असतो. अर्थात
बी पूर्णांकांचे मूल्य 1 असू शकते. म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्या असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर 0च असते. त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यात गणले जाते. परिमेय संख्यांचा संच Q या अक्षराने दर्शवतात. कॅपिटल Q या अक्षराने दर्शवतात. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांबाबत करता येणारी तिसरी क्रिया म्हणजेच घातांक ही होय. अपरिमेय संख्यांची कल्पना काही नैसर्गिक गुणोत्तरावरूनही करता येते. ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येत नाहीत त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. अर्थात अपरिमेय संख्या म्हणजे 2 परिमेय संख्या संचामध्ये छेदलेले छेद होय. पाचवी वास्तव संख्या. तर वास्तव संख्या म्हणजे काय तर सर्व परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यांच्या समूहाला वास्तव संख्या असे म्हणतात. वास्तव संख्या म्हणजे काय तर सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्यांच्या संचाला वास्तव संख्या असे म्हणतात. त्याचप्रमाणे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या सर्व परिमेय संख्या आहेत. म्हणून या संख्यांना वास्तव संख्याही म्हणतात. म्हणजे सर्व संख्या मिळून वास्तव संख्या मिळतात. सर्व संख्या मिळून वास्तव संख्या मिळतात. अशा प्रकारे आज आपण संख्या या घटकातील संख्यांचे प्रकार, नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, पूर्णांक संख्या या संख्यांचा अभ्यास केलेला आहे.